राम राम मंडळी, जाळ आणि धूर संघटच मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चेंगळ्या गेला, इशारा काफी गेला आणि आता मात्र डायरेक्ट आलेला आहे किंग मेकर, भिकाऱ्यांचा शहंशाह। तुम्ही या ना जरा पधारा, या ना प्रॉब्लेम सॉल्व होईना। ते लोकांना येडं बनवत होते, हा लोकांना डायरेक्ट राजे बनवतोय आणि त्यांचं साम्राज्य फक्त त्यांच्या गल्लीपुरतंय आणि ह्याचं इंस्टाग्रामच्या रील पुरतं। सकाळी सकाळी उठायचं आणि फोन टाकायचे, हा हॅलो भैया गायकवाड बोलतोय। भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला। इथं मुख्यमंत्री असला ना नवरा तरी बायको त्याला घरात भाव देत नाही। देवेंद्र जी का भी फेवरेट है। ओ लाल मेरी, ओ लाल मेरी हाँ। आणि ह्याला मात्र लोक हा हा दादा हा बोला ना हा दादा नाही 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 तुम्हाला घ्यायची गरज नाही, हा दादा करतो करतो, हा दादा लगेच 2 मिनिटं। हा त्यातनं एक कळतं, आ वाढला की भाव मिळतो आणि याचं असं झालंय की 2 हाना पण मला अध्यक्ष म्हणा। एक येवला तालुका आहे, तेथील एक मुलगा गोरख भैया गायकवाड असं त्या मुलाचं नाव आहे। महाराज गोरगरिबाच्या घराण्यातला मुलगा आहे, हो गोरगरिबाच्या घराण्यातला मुलगा आहे, पण आज गोरगरिबांची सेवा करतोय महाराज। याच्यातच नवले महाराज काय आहे त्याच्याकडे काहीच नाही, पण आज गोरगरिबांची सेवा करतोय। कीर्तनकार सुद्धा याचं कौतुक करतायत का तर हा गोरगरिबांची सेवा करतोय स्वतः गरीब असून। हा जर गरीब आहे तर प्रत्येक ठिकाणी फोनवर कसा म्हणतो मला UPI पाठवा, स्कॅनर पाठवा, पैसे पाठवून देतो। लवकर मी ट्रॅक्टर वगैरे पाठवते तिथं आणि काय असेल तुमचा चार्ज मी स्वतः देतो। अगदी 17 नंबरच्या फॉर्म पासून ते फुटलेल्या टाक्या दुरुस्त करेपर्यंत भाऊ म्हणतो की मी पैसे देतो, तुम्ही काम करा। हा म्हणलं विवेक कोल्हे त्यांच्यावर 17 नंबरच्या भंगावर लागला ना सर, सांगावर मला लवकर काय कागदपत्र काय प्रॉब्लेम देतोय सर? तुम्हाला करायचं आहे ना तेवढं सांगा फक्त, नाही तर तू माझ्या ऑफिसला आलेला आहे इथं येवल्यामध्ये आणि तो मला बोलतोय की सर तुमच्याकडून व्हायचे काम आणि तुम्ही करणार आहे ना तेवढं सांगा, आणि तुमचं काय असेल पेमेंट वगैरे मी देतो, तेव्हा नसेल देत तर अहो ते तिथं आहे ना टाकीमध्ये ना वीज पडलेली, तिथं ते भरपूर नुकसान झालेलं आहे, तर मी काय मदत लागली असेल आर्थिक मदत मी पाठवतो तुम्हाला फोन पे, तिथं जा आणि काय काय नुकसान होईल मला ते फोटो वगैरे टाका आणि नाव वगैरे टाका। नमस्कार, भैया गायकवाड किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला। खरं तर मला पण पैशांची खूप गरज आहे, मला पण दुरुस्ती करायची आहे मेंदूची तुमच्या। आणि काही झालं की प्रॉब्लेम अनेक, सोल्युशन भावाचं फक्त एक, येऊ का तिकडं, येऊ का करताय आणि तुम्ही करून घ्या तेवढं आलं नसेल होत तर मला सांगा, तर मी तिथं येतो लगेच। एवढं येऊ का करतो ना, खरे एखाद्याने याला येच म्हणलं पाहिजे। हा भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष। हा म्हणलं येवला स्टेशन रोडला लाईट का बरं नाही? सोडता का नाही ती येऊ तिथं? तू काय लाईटच्या पोलावर चढणार आहेस? काय करणार आहेस तिकडे जाऊन? ह्याला बोलवला पाहिजे आणि 10 मिनिट टाइम लावून 20 मिनिट हाणला पाहिजे। भाऊ म्हणलं त्या दिवसात ते दवाखान्यातलं पेशंट आहे आलेलं होतं, ते तुम्ही त्याच्यावाला काहीतरी प्रॉब्लेम होता बघा ते मेंदूचा। हा तर ते त्याचं काय सांगितलं तुम्ही त्याच्यावाला? होईल ना लवकर? नसेल होत तर मग मला दवाखान्यात द्यायला दादा। नाही तर मग बघा, नाही तर येतो मग मी डायरेक्ट तिकडे। आता या व्हिडिओ मध्ये कोणाचा तरी मेंदू खराब झालाय आणि भाऊ म्हणते येऊ का? लोक पण कमेंट करतायत, तिथं जाऊन तुम्ही काय करणार? शेठ म्हणते मी, प्यारी समझ गई। मी तर म्हणते भाऊ तुमचा मेंदू काढून त्याला द्या, मग होईल जनसेवा तीच ईश्वर सेवा। अरे अच्छा, पण मी विसरलेच की त्याच्या मेंदूचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला मेंदू नाही। हा भाऊला नंतर समजलं की खरे व्ह्यूज हे जनसेवेमध्ये आहेत, नाही तर भाऊ आधी काहीतरी वेगळंच करत होता। अरे याड्यांनो, 4 पुरी पटवण्यापेक्षा दारासमोर 4 गाड्या उभ्या करायचं स्वप्न बघा ना। भावा पहिली गोष्ट, कुणाला 4 पटवायच्यात? 1 पटवता टकली पडली इथं लोकांची आणि तू सांगतोय 4 गाड्यांच्या बातात दुसऱ्याच्या गाडीवर बसून। वा बाई वा। अरे याला त्याला गाडी मागणार तू स्वतः काय म्हणतो 10 एकर शेती, तुझं कसं झालंय? घरात नाही जाणार
आणि मला माझी राव ना काय राव. तुझं पण तेच झालंय, लाज नाही वाटत स्वतःवरच व्हिडिओ बनवायला. आणि लास्टला तर जी काय जीप काढली आहे ना भावानी, मला डायरेक्ट त्या इंस्टाग्रामवरच्या दीदीची आठवण झाली. मित्रा, स्वप्न पूर्ण करायचे असेल ना तर सूर्याच्या अगोदर उठावं लागतं बर का. हॅशटॅग मराठी उद्योजक, हॅशटॅग मराठी उद्योजक. ए यार, ह्याला कोणीतरी शाळा शिकवा रे, ह्याला शाळा शिकवा कोणीतरी. मराठी उद्योजक, तू जोकच बनवतोय भावा सगळ्याचा. आधी यांना युवा उद्योजक व्हायचं होतं. यांनी जाऊन बऱ्याच युवा उद्योजकांच्या भेटी पण घेतलेल्या होत्या. मग या उद्योजकांच्या भेटी घेतल्यानंतर यांना कळलं की खरा धंदा तर नको ते उद्योग करण्यामध्ये. वर म्हणता येत नाही, आल्याशिवाय राहत नाही. कसा अचानक धप्पा, सगळ्यांचा पप्पा. कसा आणि भावाचे डायलॉग म्हणजे डायरेक्ट चेंगळ्या आणि सूरज चव्हाणला मागे टाकणारे होते. अचानक धप्पा, मी तुमच्या सगळ्यांचा पप्पा. अरे तुला दाढी नाही फुटली, चड्डी धुता येते का रे तुला स्वतःची? आणि मला हे नाही कळत, जिथं जिथं फालतूपणा तिथं तिथं हा आक्या कसा काय पोचतो यार. आई बहिणीच्या शिव्या कोणालाही देणं चुकीचंच आहे, पण ह्यामध्ये त्याला आई पप्पा नाहीत हे सांगण्याचा काय संबंध होता? तुम्ही त्या भैया भाऊला आमच्या तुम्ही शिव्या देताय कमेंटवर. मला तुम्हाला विचारायचं होतं की तिने काय तुम्हाला शिव्या वगैरे दिल्या का? भैया काय पडलं तू शिव्या देतो, तुला माहित नाही कोणाला? किंग मेकरचा अध्यक्ष, आणि मग तू कमेंटला शिवाय देतोय, तिथे मारीन, हे करीन, ते करीन, आई बहीण काढतो त्याची. का बरं भाऊ? अरे असंच नाही, लोक देते म्हणून तू पण देतोय, पण दे, तुला पण लिमिट ठेव. त्याला मम्मी पप्पा नाहीये. बरं, हे सांगून पण लोकांनी सिंपती नाही दिली, उलटे अजून शिव्याच घातलेल्या आहेत. लोक म्हणतायत सगळे शिव्या देणारे एका बाजूला आणि मी पण त्याच बाजूला. आणि भावाचे प्रॉब्लेम अनेक आहेत, पण प्रॉब्लेम क्रिएट करणारा सगळ्या व्हिडिओमध्ये एकच आहे. सगळ्या व्हिडिओमध्ये समोरून बोलणाऱ्या माणसाचा आवाज सेमच येतोय. समज रहे हो ना? आणि एंड काय तर जलने वालो की दुआ उसे. अरे कोण जळतंय तुझ्यावर? का जळतंय तुझ्यावर? का जळेल तुझ्यावर? हवा का तर जलने वालों की दुआ. मी काय म्हणते भावा, हा फालतूपणा सोड. का येऊ तिकडं? येऊ का? आत्ताच आलेल्या सनसनी खबरीनुसार किंग मेकरलाच पोरांनी चोपलेला आहे. सोशल मीडियावर एका धक्कादायक व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष म्हणून सोशल मीडियावर चर्चित असलेल्या भैया गायकवाडला कथित मारहाणीचा व्हिडिओ सध्या वेगानं व्हायरल होतोय. व्हिडिओ काढशील का? एवढं व्हिडिओ नाही काढायचे, नाव नाही घ्यायचं, नाही तर एवढं मारील परत भेटलं तर. म्हणजे याचा कॉन्टेंट कितीही थुकरट, कितीही भंगार, कितीही छपरी, कितीही स्क्रिप्टेड असला तरी पण मार खाणं हा डिझर्व करत नाही. शेवटी कसं आहे की याचा कॉन्टेंट आहेच फालतू, पण म्हणून त्याला मारणं हे त्याहून जास्त फालतू आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात कमी फालतू गोष्ट ही आपण चूज केली पाहिजे. एंटरटेनमेंटला एंटरटेनमेंट म्हणून घेतलं पाहिजे. आता मी लोकांना रोस्ट करते, पण ते फक्त एंटरटेनमेंट म्हणून. त्यामुळे एंटरटेनमेंटला एंटरटेनमेंट म्हणूनच घ्या, नाहीतर कधीतरी ह्या मारहाण करणाऱ्यांना सुद्धा मला रोस्ट करावं लागेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करायला विसरू नका. मी नेहा कुलकर्णी, जाळ आणि धूर संघटक संघटनेची अध्यक्षा. केला का लाईक? का येऊ तिकडं? येऊ का?